नमस्कार. स्टिचिंग अँड मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण साध्या सिंपल पद्धतीने टोपडं कसं शिवायचं ते पाहणार आहे. त्यासाठी काय या ठिकाणी मी काठाचं एक ब्लाऊज पीसमधलं उरलेलं कापड घेतले आणि त्याला अस्तर घेतलं. अस्तर कसं कॉटनचं घेतले की कसं टोपडं लहान मुलांना टोचत नाही. ते साधारण 6 महिन्याच्या बाळाचं टोपडं आहे. तर ह्याचं माप कसं घेणार आपण, तर पूर्ण आपल्या डोक्याचा घेर असतो त्या लहान बाळाचं मोजायचं. त्याप्रमाणे आपल्याला त्याचं माप कळतं किती महिन्याचं काय महिन्याचं ते. तर आता ह्या माप आहे टोपड्याचं, त्याचा घेरा आहे 14 इंच. मग त्याप्रमाणे आपण सगळं हे टोपड्याचं माप टाकणार आहे. आता आपलं टोपड्याचा घेर किती आहे, आपलं 14 आहे. तर त्याच्या आपण अर्धे करणार, 7 येणार. तर आपण हे 7 आणि त्याच्यामध्ये 2 इंच मिळवणार. टोपड्याचा घेर किती आपला 14, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिळणार. असं आपण एकूण 9 इंच घेणार आहे. तर 9 इंचावरती आपण पूर्ण रेष मारून घ्यायची. आता आपण टोपड्याची रुंदी कशी घ्यायची, तर रुंदी काय करायचं, आपल्या टोपड्याच्या घेराचा चौथा भाग करायचा. म्हणजे आपल्या टोपड्याचं घेर 14, त्याचा चौथा भाग किती येतो 3.5. त्याच्यामध्ये आपण परत 2 इंच मिळवणार. त्याप्रमाणे आपण इथं 5.5 इंच. आपण घडी घेताना 5.5 इंचाची घेणार. आता हे आपलं किती आलं, 5.5 इंच. आपलं 5.5 इंचावरती आपण एकसारखं करून घ्यायचं आणि हे पूर्ण रेष कापून घ्यायचा. आता हा आपण चौकोन तुकडा कापून घ्यायचा. तर आपली बंद बाजू त्या ठिकाणी आपण 1 इंचावरती अशी खून करून घ्यायची आणि ही ते अर्धा इंचावरती खून करायची. आता आपण ह्याचा मध्य घ्यायचा 9.5 आपला याचा मध्य घ्यायचा. त्या पट्टीने आपण काय करायचं, हा मध्य आणि 1 इंच इथं आपण घेतले, त्याचा अशी रेष मारून घ्यायची आणि त्याला फक्त आपण असा गोल राऊंड द्यायचा, जेणेकरून आपल्या टोपड्याचा गोल राऊंडचा आकार आला पाहिजे. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि ही अर्धा इंचाची आपण हे केलं, मार्क केलं आहे, तिथे आपण अशी रेष आखून घ्यायची. सर्वप्रथम आपण काय केलं, टोपड्याचा घेर किती आपला 14, त्याचे आपण अर्धे केले, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवले. असे आपण घेतलं 9 इंचाचं. आणि इथे काय केलं आपण, टोपड घेऱ्याचा चौथा 3.5, त्याच्यामध्ये 2 मिळवलं, असं 5 इंच घेतलं. आणि इथून आपण बंद बाजून 1 इंच खून करून घेतली आणि ह्या दोन्हीचा मध्य काढून एक रेष आखून घेतली आणि त्याला आपण असा गोल शेप दिला. इथे आपण कट मारण्यासाठी अर्धा इंचाची खून केली आणि तिथं असं रेष मारली. आता अशा पद्धतीने आपण हे टोपडं कापून घ्यायचं. आता आपलं हे टोपडं कापून झालं. आता अशाच पद्धतीने आपण हे कापडावरती ठेवायचं. आता आपण असं कापून घ्यायचं आहे. तर आपण काय करायचं, ही सुईची बाजू त्याच्यावरती आपण अस्तर ठेवणार आणि सगळ्या बाजूने आपण त्याला टिप मारून घेणार, अस्तर जॉईंट करून घेणार. म्हणजे अस्तर लावायचं म्हणजे एक कॉटनचं, जरा लहान मुलांना कसं टेरिकॉटचं आपल्याला मुलांना सहन होत नाही, त्यासाठी आपण हे कॉटनचं अस्तर लावणार आहे त्याला. आता तुमच्या साधं कॉटनचं जरी कापड असलं त्याचं जरी शिवलं तरी ही अगदी सोपी पद्धत आहे. काहीच म्हणजे किचकट का नाही, फक्त घेराचा माप घेता आला की आपलं टोपडं जमलं शिवायला. आता या बाजूचं आपण सगळं कापून काढायचं. आता सर्वप्रथम काय करायचं, आपण ह्या दोन्हीचा मध्य काढायचा. हे आपलं अस्तर लावून झालं, बघू शकता. आता काय करायचं, ह्या दोन्हीचा मध्य काढायचा. आपली जी सरळ बाजू आहे ना, ती त्याचा मध्य काढून एक टक्स मारायचा तिथे. अशा पद्धतीने 1/2 इंचाचा टक्स मारायचा. हे टक्समुळे काय होतं, टोपडं बसताना डोक्याला खूप छान बसतं.
हे अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचा. आणि आता आपल्याला याचं संपूर्ण राऊंडने आपल्याला चुना मारून घ्यायचा आहे. की चुना मारताना हे बघायचं की आपलं आता या दोन्हीचा मध्य करायचा की आपला 14 इंच टोपर घेर आला पाहिजे. त्या हिशोबाने आपण चुना मारते. मध्य सेंटरला अशी खून करून घ्यायची. टोपड्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत. म्हणजे काय खूप छान छान प्रकारचे टोपडे शिवता येतात. तर आता हे आपल्याला कसं सुरुवात आपण साध्या टोपड्यापासून केली की ज्यांना शिवण येत नाही त्याला मशीन चालवायला पण ह्याच्यामुळे जमेल चांगली. कारण हे अगदी साधं सोपं टोपडं आहे. आपलं 14 इंच घेर करायचा आपलं. त्या हिशोबाने आपण चुना मारायच्यात. बघू शकता आपलं हा घेरा आपला 14 इंच. आपला थोडं पाव इंच आपल्या शिल्यासाठी जाईल आणि आपला घेरा 14 इंच टोपड्याचा बरोबर येईल. ते आपलं झालं. तर आपल्याला पट्टी काढायची ह्या पुढे लावण्यासाठी या घेऱ्याला. तर ते मी काठाची लावणार आहे. काठाचं टोपडं दिसायला खूप छान दिसतं. काठ किती इंच आहे ते आपण बघूया. हा जवळजवळ आपल्याला इथे साधारण 3 इंचाची पट्टी लागते. तर मी या ठिकाणी हे बाजूचं आहे ना हे सगळं कापून घेते. म्हणजे आपल्याला 3-3.5 इंचापर्यंत पट्टी मिळून जाईल. आता काय करायचं आपण टोपड्याची आपली उलटी बाजू आहे ती ह्याच्यावरती ठेवायची आणि आपण हे काठ लावून घ्यायचा. तर आपलं टोपडं असं ठेवायचं. हे काठ व्यवस्थित करून घ्यायचं. ह्याच्यावरती अशी आपण घडी घ्यायची अशी. आणि मग नंतर आपण दमडून ह्याच्यावरती असा गोट मारायचा. अशा पद्धतीने आपण गोट लावून घ्यायचा. हा ह्याचा कलर पण ह्याचा टोपड्याच्या कापडाचा खूप छान आहे. त्याला काठ अजून मस्त दिसणार. आपलं टोपडं खूप छान होणार आहे शिवून. आपले ब्लाऊज पीस आलेले असतात ते जरा ब्लाऊज आपले बसत नाही. साईज लहान असते. अशामध्ये आपलं टोपडे छान होऊन जातात. असं शिवून आपण कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकतो किंवा आपण असं तयार करून विकायला पण आपल्याला विकले जातील. असे तयार केलं तर घर बसल्या आपलं काम चालू होईल. आता काय करायचं आपण हे दोन्ही एकसारखं आपण जे आता घेतली होती पट्टी ना आपल्याला 14 इंचाची हवी पण मी जास्त घेतली होती 15 इंच. त्यात आपण हे काठ आहे बाजूचं ते कापून काढायचं. एकसारखं करून घ्यायचं. आता आपला हे किती झाला घेर ते बघायचा. आता हे आपला 10 सव्वा 10 झाला आहे. तर याच्यामध्ये आपण 10 इंच मिळू शकतो 8 इंच. कारण पुढे आपल्याला गाठ मारण्यासाठी लागतं ना. त्याच्यामध्ये तुम्ही 8 इंच 10 इंच किती मिळू शकता. त्या पद्धतीने आपल्याला पट्टी काढायची. तर आपल्या ती पट्टी आली 10 इंच. त्याच्यामध्ये आपण 10 इंच मिळवल्यानंतर आपल्याला 20 इंचाची पट्टी काढायची. तर आपल्याला ही 20 इंचाची पट्टी घ्यायची. आणि साधारण 2 इंचाची घेतली तुम्ही 3 इंचाची घेतली तरी चालेल. तसं काही नाही. कारण आपल्याला खाली नाडी बांधण्यासाठीच हवं असतं. त्या ठिकाणी मी 2 इंचाची पट्टी घेतली. आता काय करायचं ह्या पट्टीचा मध्य सेंटर काढायचा. आणि हा मध्य सेंटर ह्याला आपण जुळवायचा. हे आपला टक्स मारला ते आणि मध्य सेंटर हे जुळवायचं आणि अशी आपण पट्टी टीप मारून घ्यायची.
आता टीप मारताना काय करायचं, आपली साधारण पावपेक्षा जास्त म्हणजे अर्धा इंचापर्यंत तुम्ही जरी शिलाई मार्जिन घेतली ना तरी चालतं. कारण कसं आपण जर शिलाई मार्जिन कमी घेतलं ना तर ते उसवण्याची शक्यता. आपण अर्धा इंचापर्यंत शिलाई मार्जिन घ्यायचीच. कोणताही कपडा असो शिवताना शिलाई मार्जिन ही तेवढीच घ्यायची, कमी कधी घ्यायची नाही. तर कमी झाली ना की आपल्याला परत ते कापड त्याच्यातून निघालं तर आपल्याला परत ते उसवून शिवत बसावं लागतं. त्यापेक्षा घेतानाच आपली शिलाई मार्जिन भरपूर होते. बघू शकता आपल्या दोन्ही बाजूला हे तुम्ही याच्यामध्ये 10 इंच मिळू शकता, 15 इंच मिळू. तुम्हाला नाडी जर मोठी हवी असेल तर मोठी हे करू शकता. आता काय करायचं, आपली नाडी तयार करायची. त्यासाठी आपण असं करतो, एक बाजू दुमडतो, नंतर दुसरी, आणि मग त्याला आपण अशी नाडी करतो. त्या हिशोबाने आपण याचं करून घ्यायचं. तुम्हाला अजून नवीन काय शिकायचं असेल तुम्ही कमेंट करून सांगा मला. हे सांगा कसं शिवायचं, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. किंवा टोपड्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईनचे हवे असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला कसे शिवायचे त्याचं सांगेन, त्याचा व्हिडिओ टाकेन. तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओ बघितलात किंवा तुम्ही कमेंट करून व्यवस्थित हे केलं तर मला पण एक रिस्पॉन्स सारखं होईल. त्यामुळे व्यवस्थित मी व्हिडिओ सगळ्या तयार करत आहे वेगवेगळ्या. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशा आवडल्या ते. लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता आपलं टोपडं किती छान झालं आहे. आपलं असं छान टोपडं तयार झालं आहे. कसं वाटते आपली टोपड्याची डिझाईन ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या टीचिंग इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.